गरमागरम पौष्टिक पालक पराठा जो चव आणि आरोग्य दोघेही देतो. नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण अतिशय पौष्टिक चविष्ट पालक पराठे बनवणार आहोत, जे तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा मग प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतात. चला तर वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी एका मोठ्या परातीमध्ये बघा मी 3 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. रेग्युलर चपातीचं पीठ आहे हे. यामध्ये 2 मोठे चमचे चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ टाकायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा कच्चे जिरे आणि अर्धा चमचा ओवा टाकायचा. ओवा मात्र हातावर थोड्या क्रश करून टाकायच्या, ज्यामुळे यांचा स्वाद पण वाढतो आणि हे पराठे पचायला हलके होतात. त्यानंतर 1 चमचा भरून मी रेड चिली फ्लेक्स वापरला आहे. रेड चिली फ्लेक्स नसेल तर रेग्युलर लाल तिखट टाकलं तरीही चालेल. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 चमचा भरून आपल्याला यामध्ये आल्याची पेस्ट टाकायची आहे. आलं आवर्जून टाका, खूप छान चव येते यामुळे. 4 हिरव्या मिरच्या होत्या, ज्या मी ठेचून यामध्ये घातलेल्या आहे. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात, पण हिरवी मिरची थोडी जास्त घ्या, ज्यामुळे या पराठ्यांना चव छान येते. 2 चमचे मी साजूक तूप टाकलेलं आहे. साजूक तुपाऐवजी तुम्ही शेंगदाणा तेल या ठिकाणी वापरलं तरीही चालेल. पाव चमचा हळद घातली आहे. जास्त हळद घालायची आवश्यकता नाही आहे. अगदी पाव चमचा घाला, याने ना या पराठ्यांचा रंग अजूनच उठून येतो. आधी सुके जिन्नस मिक्स करायचे आहे आणि मग यामध्ये बारीक चिरलेला पालक टाकायचा. तर पालक कसा चिरायचा बघा. मी रात्रीच एक पालकाची जुडी स्वच्छ निवडून धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवली होती. सकाळी ती अशी कोरडी आपल्याला चिरून घ्यायची आहे. तर शक्यतो अशा कोरड्या पालकाचाच या ठिकाणी वापर करा, नाहीतर हे पीठ खूप सैलसर होतं. अगदी बारीक, जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक हा पालक चिरून घ्यायचा आहे. आधी सुरुवातीला लगेचच पाणी टाकायचं नाही आहे. हे जे पीठ आपण मिक्स केलेलं आहे ते व्यवस्थित या पालकामध्ये मिक्स करायचं आणि मग आवश्यकतेनुसार पाणी टाकून घट्टसर याचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर याचा घट्टसरच गोळा मळायचा, कारण नंतर हे पीठ अजूनच सैलसर व्हायला लागतं. त्यामुळे खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. महत्त्वाची टीप आहे. हे बघा, असं घट्टसर मी इथे कणिक मळून घेतलेली आहे. आता काय करायचं, अर्धा चमचा पुन्हा साजूक तूप टाकायचं आहे आणि असं सगळीकडे व्यवस्थित या कणकेला लावून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 मिनटासाठी फक्त रेस्ट करायला ठेवा. जेवढं हे रेस्ट कराल ना तेवढं ते सैलसर व्हायला लागतं, कारण पालकामध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे मग हे पीठ सैलसर व्हायला लागतं. त्यामुळे जास्त वेळ रेस्ट करायची गरज नाही आहे. या ठिकाणी आपलं हे मिश्रण छान मुरलं आहे. 5 मिनटानंतर पुन्हा मळून घेतलेलं आहे. यातून एक गोळा काढायचा. आता मी या ठिकाणी तुम्हाला चौकोनी आकाराचे पराठे तयार करून दाखवणार आहे. हवं तर तुम्ही गोल आकाराचे पराठे रेग्युलर बनवले तरीही चालेल. आता पिठामध्ये ना गव्हाची जी कणिक आहे त्यामध्ये आधी हा गोळा घोळवून घ्यायचा आहे आणि रेग्युलर आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे गोलसर असा आधी एक पराठा लाटून घ्यायचा आणि मग वरतून आहे ना एक असा पातळ पराठा लाटला की साजूक तूप लावायचं आहे. हवं तर तुम्ही तेलाचाही वापर करा, मग साजूक तूप वापरून एकदा हे पराठे करून बघा, अतिशय चविष्ट तयार होतात. आता या पद्धतीने आपल्याला त्याला क्लोज करत जायचं आहे आणि चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे आणि चौकोनी आकाराचा हा पराठा मी या ठिकाणी लाटून घेणार आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करू शकतात. तर या ठिकाणी मी पीठ लावून पराठा लाटून घेतलेला आहे. दिसायला खूप छान दिसतात. लहान मुलं घरात असतील ना तर त्यांना असे वेगवेगळ्या आकाराचे पराठे तयार करून दिले की ते खूप आवडीने खातात. आता आहे ना इथे मी तवा गरम करून घेतला आहे. खूप कडकडीत गरम नाही आहे, पण व्यवस्थित हा गरम करून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर. पराठे शेकतानासुद्धा मीडियम फ्लेमवरच शेकायचे, म्हणजे ते अगदी खरपूस असे शेकले जातात. मी ते साजूक तूप लावून पराठा शेकून घेणार आहे दोघंही साईडने व्यवस्थित. आणि आता आपला हा पहिला पराठा रेडी झालेला आहे. तर एवढ्या मिश्रणामध्ये साधारण आपले 12 ते 13 छोट्या आकाराचे पराठे तयार झालेले आहे. पराठ्यांच्या आकारानुसार पराठ्यांची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते. हे पराठे दह्यासोबत किंवा लिंबाच्या क्रश लोणच्यासोबत खायला खूप छान लागतात. लिंबाचं क्रश लोणचं कसं बनवायचं हे सुद्धा मी पूनम बेसिक रेसिपीवर आधीच अपलोड केलं आहे. तिथे जाऊन तुम्ही नक्की सर्च करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देईल, तिथे जाऊन नक्की बघा. तर असे हे पौष्टिक आरोग्यदायी आपले पराठे रेडी झालेले आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने आवर्जून करून बघा. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.